गरमागरम पकोडे, तेलामध्ये तळलेले छान छान कोथमीर, काय काय टाकलं सांग? कोथमीर टाकले, कांदे टाकले आणि चविष्ट इथे पकोडे बनवलेले आहेत. फक्त 10 रुपये आमच्या झेंडीगुडा शाळेमध्ये. या लवकर खायला या सर्वजण. हे बघा इतके सारे गरम 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 पकोडे आहेत. 10 रुपये. जे खाईल ते राहील, जे नाही खाणार ते बनणार नाही. बनायचं असेल तर गरम गरम पकोडे खावेच लागतील, हो की नाही? आमचे गरम पकोडे खा, नुसतं बघू नका तर याची चव पण घ्या. नरडे आणि ती स्वतःच खात आहे, विकायचं सोडून. किती रुपयाला? उधारी नाही सर, सर उधारी नाही. जिल्हा परिषद शाळा झेंडीगुडा आज आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आणि हा बाल आनंद मेळाव्याचं नियोजन, सगळे बसलेले, सगळ्यांचे स्टॉल्स कसे आहेत ते बघूया. चला इकडे. हे बघा, वेलकम टू बाल आनंद नगरी. आणि हे आहेत आमचे प्रमुख शिक्षक पेंदोर सर. आणि हे सर्वांनी स्टॉल बनवलेला आहे. सरांनी मस्तपैकी छान छान हे बघा, हे खमंग पोहा असे नावं लिहिलेले आहेत, पाट्या बनवलेल्या आहेत. आणि सर आजचा हा बाल आनंद मेळावा काय खास आहे, काय विशेष आहे, या मुलांनी काय बनवलं आणि काय काय करणार आहेत सर? याचे आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना जे असते त्या खरी कमाईची ओळख विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. कष्टाचं महत्त्व त्यांना कळालं पाहिजे. आणि कष्ट करण्यासाठी किंवा एखादी वस्तू आपण बनवल्यानंतर ती बाजारात येऊन विकण्यासाठी काय आपल्याला मेहनत घ्यावी लागते, काय तयारी करावी लागते, अगदी ती वस्तू तयार करण्यापासून तर बाजारात येऊन ती विकण्यापर्यंत काय तयारी करावी लागते, अशा प्रकारची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांना कष्टाची ओळख व्हावी किंवा कष्टाचं महत्त्व त्यांना कळावं, या उद्देशाने आपण हा आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थी छान छान खमंग असे वस्तू पदार्थ या ठिकाणी बनवून आलेले आहेत. आपण सगळ्यांनी त्या वस्तूंचा आनंद घेऊया, आस्वाद घेऊया आणि आपला आनंद मेळावा अतिशय सुंदर, छान आणि आनंदी आपण या ठिकाणी आनंदी पद्धतीने या ठिकाणी आपण साजरा करूया. आपल्या सर्वांचं या ठिकाणी छान खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट वस्तू आणल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आता या बनवलेल्या या आनंद नगरीतून आपल्याला हे शिकायचं आहे की सरांनी सांगितलं की आपल्याला स्वयं म्हणजे आपण जी मेहनत करतो त्याचं काय मूल्य असते ते आपल्याला आज तुम्ही बनवलेल्या वेगवेगळ्या छान छान पदार्थातून मिळणार. श्रावणी ब्रेड पकोडा. आणि हा खूप छान पकोडा हिनं बनवलेला आहे. हा सुगंध तर खूप छान आहे. पण ती काय मला फुकट देणार नाही, देशील का? हे पकोडा बघू शकता. आणि तुम्ही मस्तपैकी हा पकोडा खायला या. आमच्या जिल्हा परिषद शाळा झेंडीगुडा, तालुका किनवट, जिल्हा नांदेडची ही मुलगी आहे श्रावणी ब्रेड पकोडा. ही आहे ती श्रावणी आणि हिनं बनवला हा ब्रेड पकोडा. आणि इथं आमच्या सर पाट्या बनवत आहेत दुकानाच्या. आणि हे आहे ऋषभ पोहा सेंटर, ज्याची नेम प्लेट आम्ही तयार करत आहोत. आणि हे आहेत आमच्या आनंद नगरी मधले पदार्थ बनवलेले पकोडे, पोहे, हे भेळ आणि हा चिवडा, खमंग चिवडा आणि सर्वांना आवडणारी मॅगी. त्याचबरोबर काय बुंदी आहे की भजे आहे, काय भजे, छोटे छोटे भजे. आणि हे काय चिवडा सोबत लिंबू आणि कांदा पण. आणि हा आहे आरव स्पेशल चिवडा, आहे की नाही? खूप छान. माझं नाव आहे सम्राट. माझ्या दुकानाचं नाव आहे भजी आणि नड्डे शॉप आणि 20 रुपये प्लेट. या खायला. माझं नाव आहे ऋषभ. माझ्या दुकानाचं नाव आहे पोहा सेंटर, 10 रुपये प्लेट. माझं नाव श्रावणी अशोक मोहिते. माझ्या दुकानाचं नाव ब्रेड पकोडे शॉप. किती रुपये प्लेट? 10 रुपये प्लेट. इकडे 10 लिहिलं, 20 कुठे सांगते तू? 10 रुपये प्लेट. हा चल बोल. माझ्या दुकानाचं नाव खमंग पोहा शॉप. 10 रुपये प्लेट. 10 रुपये प्लेट.
या खायला हे पोहे खमटाट. माझं नाव आहे आराध्या. माझ्या दुकानाचं नाव आहे कुरकुरीत चिवडा सेंटर. मी सांगू आहे कुरकुरीत चिवडा. वाव. माझं नाव अक्षरा. माझ्या दुकानाचं नाव मॅगी आणि भजी. अरे बापरे, भजे पण बनवले. वा वा वा, हे भजे हिने बनवलेले आहेत. तू बनवले? तू बनवले? किती रुपये प्लेट? 10 रुपये प्लेट. आणि तू तू काय बनवलं? मॅगी. सांग ना. नाव नाव नाही का तुला? काय? श्रद्धा. श्रद्धा. पूर्ण नाव सांग. माझं नाव आहे आरव. माझ्या दुकानाचं नाव श्रद्धा. हा 10 रुपये प्लेट. या खायला. थोडं स्वस्त नाही का? लय महाग झालं हो. हा 2 रुपयाला द्या ना. हा 2 रुपयाला द्या ना. नाही 2 रुपयाला नाही. नाही का? मग 1 रुपयाला द्या. अरे एवढं महागाचं कसं खावा बरं? आरव शाप. या खायला. सर थोडं सांगा कसं काय आहे? मुलांनी छान बनवलं. छान. नंबर एक. एक आमच्या मुलांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. खूप छान. बाळा कितीला आहे? 40 रुपये वापर. चिल्लर नाही ठेवत तुम्ही दुकानदारानं. आणि हे आमचे स्टॉल्स लागलेले आहेत आणि छान मुलं. या खायला गरमागरम पोहे. हा गरमागरम पोहे खायला सर्व बोलत आहेत. आणि यांच्या दुकानाचं नाव आहे रिषभ पोहा सेंटर. छान. आणि हे बघा इकडे सर्वजण थांबून आमच्या शाळेतील मुलांनी बनवलेल्या पंचपक्वानाचा आस्वाद घेत आहेत. कसं काय आहे सर? नंबर एक. वा वा वा. आणि या ठिकाणी आमचे प्रतिष्ठित गावकरी इथं आमच्या जिल्हा परिषद शाळा झेंडीगुडा इथल्या या बाल आनंद मेळाव्याला या खाऊंचा, या चिमुकल्याने बनवलेल्या खाऊंचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की आमच्या चिमुकल्यांच्या खाऊ घेऊन त्यांच्या दुकानाचं उद्घाटन करावं. सर सोडून घे सर. बरोबर ना? नाव बरोबर घेतलं का? आता सर्वांनी पॉकेट खाली करा. आमच्या मुलांचं पॉकेट भरा. सगळेजण घेतलेले आहेत आणि छान आस्वाद सुरू आहे. हे पहा हे पहा इथं खमंग आरव चिवडा शॉप छान छान यांनी बनवलेलं आहे. वा वा वा. हे बघा मी घेतलेलं आहे. आणि यामध्ये शेंगदाणे पण आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर, लसण, मिरची टाकून खूप छान सुगंध येत आहे. ही आमची शाळा आहे आणि इथं आता पूर्ण गावकरी येऊन या आनंद मेळाव्याचा आस्वाद घेत आहेत. 10 रुपये लय महाग झाले हो. 5 रुपये द्या ना. 5 रुपयाला द्या. आम्ही सगळे घेऊ तुमचे 5 रुपयाला. आहेत भजे बनवलेले आहेत सम्राट भजे. त्याला भजाचं नाव द्यायला पाहिजे. सम्राट भजे असे मोठे आहे की नाही? आणि हे बघा आमचे प्रमुख शिक्षक याने चिवडा घेतलेला आहे आणि मी त्या चिवड्याचा आस्वाद घेतो. हा चिवडा मला वाटते आरवचा आहे. आरवचा बरोबर. वा वा वा. घेतो ना, आम्ही घेतो ना, एकदाच घेतो सगळ्याचा. इतकं चविष्ट बनवलेलं आहे ना, खूप छान. आणि यातून आपण एक मूल्य संस्कार त्याच्यामध्ये रुजवतो. स्वयंशिस्त, मेहनत, गणिती आकडे. 10 रुपयाला द्या, 5 रुपयाला द्या, 50 रुपये, 10 रुपये घेऊन 40 रुपये वापस देणं, हे आकडेमोड पण आपण या खेळातून यांना शिकवत असतो. झेंडीगुडा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. आमचे सर प्रत्येक दुकानावर जाऊन एक एक पदार्थ घेत आहेत. आणि इकडे आलेले आहेत आमच्या अंगणवाडीच्या मॅडम, मिश्रा मॅडम आणि त्यांच्यासोबत त्यांचे चिमुकले आलेले आहेत. या आमच्या आनंद नगरीचा आनंद घ्यायला पैसे घेऊन दे ना. मला घेऊ. चला. आवडतं खाद्यपदार्थ मॅगी. 10 रुपये प्लेट कडक चिवडा. मला स्वस्त पाहिजे. 5 रुपये प्लेट. तुम्हाला फुकट पण देतात सर. नाही फुकट मी खात नाही. मला कमीत कमी 8 तरी घ्यावं लागते. हा असंच. आणि हे आहे आनंद नगरीचे स्टॉल्स. सगळे मॅगी संपते सगळ्यांची. हे आनंदवाडीचे स्टॉल, आनंद नगरीचे स्टॉल्स. द्या 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 खायला. वा वा वा. आनंद घेऊ. हे आहेत पकोडे. पकोडागर कुठं आहे? इथं आहे पकोडागर. तिचे पकोडे आम्ही घेतलेले आहे आणि बघू आता खरंच हिनं छान बनवलं का. साखर कमी झाली. काय राहते याच्यात? काय काय राहते सांग मला. तू सांग.
चटणी बेसन कोथिंबीर जिरं. कांदा कोणाकडे रे? कांदा हिच्याकडे. ब्रेड हा टिक्क्या आणि एवढं सारा पदार्थ जाऊन खूप छान बनवला हा पकोडा, ब्रेड पकोडा. हा आनंद नगरीचा आम्ही आनंद घेत आहोत. हा मिरची भाजी तिखट आहे पण खूप छान लागायचे. रुचकर, तोंडाला पाणी आणणारे. इकडे घेऊन पूर्ण आनंद. हा अबे सरांनी घेतले ना. सर तुम्ही पण घ्यायला. अरे मी पण घेतलो ना. सर आणि मी एकच जा. नाही सर तुम्ही पण घ्या. आता अविनाश शेरे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. फॉलो करा. हा फॉलो करा. अबे फॉलो नाही बोला, फॉलो करा. फॉलो करा. हा, कितीला आहे तू? सातवी. फॉलो करा. फॉलो करायला विसरू नका. त्यांना बघणार आहे व्हिडिओ. ठिकाणी जिल्हा परिषद शाळा लोणीचे प्रमुख शिक्षक त्यांचे सहशिक्षक आलेले आहेत आणि आमच्या झेंडीगुडा शाळेतल्या बालानंद मेळाव्याचा आनंद घेत आहेत. सरांनी खूप मोठं पॉकेट आणलेलं आहे आणि सर्व मुलं पॉकेट खाली करायचं सरांचं. हा चला ओके 10 रुपये प्लेट आहे. वा वा. आणि हे सर्व लोणीचे विद्यार्थी आहेत. अविनाश शेरे युट्यूब चॅनल पाहायचं बघायचं हो की त्याच्यावरती तुमच्या सर्वांचा व्हिडिओ. आणि हे बघा हे लोणीचे काय दुकान आहे? अजून लागलं नाही दुकान. आम्ही लोणीचे आहे आणि हे लोणीचे सर आहे आणि हे जिल्हा परिषद शाळेचे आणि पूर्ण याने डिश भरून घेतलेली आहे. वा वा. घ्या आनंद घ्या. बघा चव बघा. आणि या ठिकाणी बसून शब्द पाठ आहे.